नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2026 या पेपरचे संपूर्ण विश्लेषण आहे, जो की पेपर दिनांक 2 मे 2026 रोजी झालेला आहे। त्याचा सेट डीचं विश्लेषण बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, अकर्मक कर्तरी प्रयोग। प्रश्न क्रमांक 2, चाकूने पेरू कापला या वाक्यातील विभक्ती ओळखा। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, तृतीया। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, शौर्य। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की हे अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत आणि आपण GK आणि मराठी करंट अफेअर्सचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 4, हा, ही, हे, ही सर्वनामे कोणत्या प्रकारचे आहेत? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, दर्शक सर्वनामे। प्रश्न क्रमांक 5, म्युकरमायकोसिस हा आजार कोणत्या कारणाने होतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, बुरशी। प्रश्न क्रमांक 6, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, भारतरत्न। प्रश्न क्रमांक 7, ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो? ऑप्शन 1, उष्णकटिबंधीय, ऑप्शन 2, समताप मंडल, ऑप्शन 3, मेसोस्फियर, ऑप्शन 4, आयनोस्फियर। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, समताप मंडल। प्रश्न क्रमांक 8, ययाती या कादंबरीचे लेखन कोण आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, वि.स. खांडेकर। प्रश्न क्रमांक 9, औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, सांगली। हे GKचे आणि करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 10, जर एक क्रमांक 5, 9, P 8, 2, 5, 7, 13 ने अगदी विभाज्य आहे, तर P बरोबर किती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। प्रश्न क्रमांक 11, जर MQ बरोबर PU तर SD बरोबर VH तर TI बरोबर किती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, WM। प्रश्न क्रमांक 12 चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, म्हणजेच की A। प्रश्न क्रमांक 13, 74,088 घनमूळ किती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 42। प्रश्न क्रमांक 14, मराठीत किती वचन आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 2। प्रश्न क्रमांक 15, मी रोज काम करत जाईन हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, चालू पूर्ण भविष्यकाळ। प्रश्न क्रमांक 16, गंभीर या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द काय? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, अवखळ। प्रश्न क्रमांक 17, आधी शिदोरी मग डॅश। तर ऑप्शन 1, जेजुरी, ऑप्शन 2, मजुरी, ऑप्शन 3, हजेरी, ऑप्शन 4, कोरी। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जेजुरी। प्रश्न क्रमांक 18, पुढीलपैकी गुजराती भाषेतील शब्द कोणता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, दलाल। प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी पररूप संधी असलेल्या शब्दांचा पर्याय ओळखा। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, एक एक। प्रश्न क्रमांक 20, त्यावेळी किरट्या आवाजात तक्रार करणारे ते चाक सहज कुणाचेही लक्ष वेधत होते या वाक्यात एकूण नामे किती? ऑप्शन 1, 4, ऑप्शन 2, 3, ऑप्शन 3, 5, ऑप्शन 4, 6। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 4। आपण नाही का मराठी आणि GKचे म्हणजे संपूर्ण विश्लेषण बघतो गणितासाठी फक्त, की ते म्हणजे नाही का तुम्हाला उत्तर चेक करण्यासाठी फक्त ते उत्तर सांगत आहेत। प्रश्न क्रमांक 21, पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा। ऑप्शन 1, साहस, ऑप्शन 2, समाज, ऑप्शन 3, स्वकीय, ऑप्शन 4, शत्रुत्व। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, स्वकीय। प्रश्न क्रमांक 22, मला आता चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, अद्याहत। प्रश्न क्रमांक 23, दिलेल्या अक्षरमालिकेवरून जर DO बरोबर 33, COME बरोबर 68 तर RUL बरोबर किती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 25। प्रश्न क्रमांक 24, दिलेल्या अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास नाईट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांचा गट दिलेल्या पर्यायापैकी कोणता येईल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 23, 26, 2। प्रश्न क्रमांक 25, प्रश्नचिन्ह जागी येणारा योग्य पर्याय ओळखा। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 62।
आपण गणिताचे आणि बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न आहेत ते फक्त उत्तरं सांगणार आहेत. त्याची कारणकी फक्त तुम्हाला किती प्रश्न म्हणजे नाही का स्कोर आला ते फक्त तपासण्यासाठी. कारण की आपल्या चॅनलवर आपण फक्त GK मराठी करंट अफेअर्सचे प्रश्न घेतो. प्रश्न क्रमांक 26, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 82. प्रश्न क्रमांक 27, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा. 18चं 30 तर 27चं किती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 45. प्रश्न क्रमांक 28, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 11. प्रश्न क्रमांक 29, जर P हा Mचा भाऊ आहे, Q हा Mचा मुलगा आहे, P ची मुलगी R हिचे T शी लग्न झालेले आहे, M आणि S या बहिणी आहेत, तर S चे Q शी नातेसंबंध काय असेल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मावशी. प्रश्न क्रमांक 3, C ही A ची एकुलती एक नणंद आहे, C ही B ची आत्या आहे, D हा C चा एकुलता एक भाऊ आहे, तर A ही D ची कोण? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पत्नी. प्रश्न क्रमांक 31, खालील श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 7. प्रश्न क्रमांक 32चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, म्हणजेच की 138. प्रश्न क्रमांक 33चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 48. प्रश्न क्रमांक 34, पुढील अक्षर क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 MN. प्रश्न क्रमांक 35, पुढील अक्षर क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 NWF. मी वारंवार सांगते या खानाखुणांवर लक्ष देऊ नका, कारण की हे विद्यार्थ्याचा पेपर आहे आणि आपण फक्त GK करंट अफेअर्सचं संपूर्ण विश्लेषण घेतो. मराठी आणि जे की बुद्धिमत्ता आणि गणित आहे ते फक्त मी तुम्हाला प्रश्न उत्तर चेक करण्यासाठी ॲन्सर सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 36चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 0.035 बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, देवघर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन 1 नपुसकलिंगी, ऑप्शन 2 स्त्रीलिंगी, ऑप्शन 3 पुल्लिंगी, ऑप्शन 4 स्त्रीलिंगी, पुल्लिंगी व नपुसकलिंगी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नपुसकलिंगी. प्रश्न क्रमांक 38, नदी सागरला भेटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. तर या प्रश्नात ऑप्शन 1 चतुर्थ कर्म, ऑप्शन 2 पंचमी अपादन, ऑप्शन 3 तृतीयाकरण, ऑप्शन 4 चतुर्थी अधिकरण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 चतुर्थी अधिकरण. प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. ऑप्शन 1 मी, ऑप्शन 2 हा, ऑप्शन 3 कोण, ऑप्शन 4 आपण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 हा. प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा. ऑप्शन 1 पळवते, ऑप्शन 2 बसतो, ऑप्शन 3 पाहतो, ऑप्शन 4 नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 पळवते. हे सगळे मिक्सअप प्रश्न आहे, कोणताही सेक्शन असा ठरवलेला नाही आहे या पेपरमध्ये. प्रश्न क्रमांक 41, गुरुजी किंचित हसले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. ऑप्शन 1 परिणामवाचक, ऑप्शन क्रियाविशेषण, ऑप्शन 2 क्रियाविशेषण अव्यय, ऑप्शन 3 केवल प्रयोगी अव्यय, ऑप्शन 4 शब्दयोगी अव्यय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 परिणामवाचक क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 42, अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे? ऑप्शन 1 बाकू, ऑप्शन 2 जेरुसलेम, ऑप्शन 3 तेहरान, ऑप्शन 4 तेल अवीव. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बाकू. प्रश्न क्रमांक 43, मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे? ऑप्शन 1 फक्त मध्य रेल्वे, ऑप्शन 2 मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे, ऑप्शन 3 फक्त पश्चिम रेल्वे, ऑप्शन 4 उत्तर रेल्वे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे. प्रश्न क्रमांक 44, तापी नदीची उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 बऱ्हाणपूर जिल्हा, ऑप्शन 2 छिंदवाडा जिल्हा, ऑप्शन 3 बैतूल जिल्हा, ऑप्शन 4 खांडवा जिल्हा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बैतूल जिल्हा. प्रश्न क्रमांक 45, कोहिमा शहर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन 1 मिझोरम, ऑप्शन 2 मणिपूर, ऑप्शन 3 त्रिपुरा, ऑप्शन 4 नागालँड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नागालँड. प्रश्न क्रमांक 46, विधिमंडळाच्या सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास ते किती दिवसांपर्यंत वैध राहते? ऑप्शन 1 मंत्रिपद मिळवता येत नाही, ऑप्शन 2 6 महिनेपर्यंत वैध, ऑप्शन 3 3 महिनेपर्यंत, ऑप्शन 4 12 महिनेपर्यंत वैध. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 6 महिनेपर्यंत वैध राहते. प्रश्न क्रमांक
47 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 90, 63, 70, 43, 55, 28. तर पुढच्या दोन संख्या या कोणत्या आहे त्याचं उत्तर बरोबर द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 45, 18. प्रश्न क्रमांक 48चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, जे की 4. प्रश्न क्रमांक 49चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, म्हणजेच की 12. प्रश्न क्रमांक 50, पुढील गटात न बसणारी संख्या कोणती? 63,550, 90,047, 81,344, 72,551. तर या पुढची जी संख्या आहे त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 63,550. प्रश्न क्रमांक 51, राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? ऑप्शन 1, 31 डिसेंबर, ऑप्शन 2, 21 मे, ऑप्शन 3, 15 ऑगस्ट, ऑप्शन 4, 21 ऑक्टोबर. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, म्हणजेच की 2, 21 मे. प्रश्न क्रमांक 52, 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते? ऑप्शन 1, छोटे कुटुंब सुखी कुटुंब, ऑप्शन 2, हम दो हमारे दो, ऑप्शन 3, समाज भिमुख जनगणना हीच प्रेरणा, ऑप्शन 4, आपली जनगणना आपले भविष्य. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, आपली जनगणना आपले भविष्य. प्रश्न क्रमांक 53, खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही? ऑप्शन 1, मेंढी, ऑप्शन 2, साप, ऑप्शन 3, ससा, ऑप्शन 4, हरिण. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2, साप. प्रश्न क्रमांक 54, पृथ्वीवर डॅश प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे? ऑप्शन 1, वनस्पती, ऑप्शन 2, मानव, ऑप्शन 3, कीटक, ऑप्शन 4, प्राणी. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3, कीटक. प्रश्न क्रमांक 55, तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2चे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची किती मीटर आहे? ऑप्शन 1, 1155, ऑप्शन 2, 1150, ऑप्शन 3, 1165, ऑप्शन 4, 1188. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1, 1155. प्रश्न क्रमांक 56, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही? ऑप्शन 1, रेडियम, ऑप्शन 2, युरेनियम, ऑप्शन 3, रेडॉन, ऑप्शन 4, रेयॉन. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4, रेयॉन आहे. प्रश्न क्रमांक 57, इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खल्लास केली? ऑप्शन 1, लॉर्ड रिपन, ऑप्शन 2, लॉर्ड कॉर्नवालिस, ऑप्शन 4, लॉर्ड विल्यम बेटिक, ऑप्शन 4, लॉर्ड डलहौसी. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4, लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 58, खालीलपैकी भिल्लांचा उठाव कोठे झाला? ऑप्शन 1, कोकण, ऑप्शन 2, खानदेश, ऑप्शन 3, विदर्भ, ऑप्शन 4, मराठवाडा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2, खानदेश. प्रश्न क्रमांक 59, महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने केली? ऑप्शन 1, बंगाल गॅझेट, ऑप्शन 2, बॉम्बे हेरडॉल्ट, ऑप्शन 3, टेलिग्राफ, ऑप्शन 4, बॉम्बे टाइम्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, बॉम्बे हेरॉल्ट. प्रश्न क्रमांक 60, खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो? ऑप्शन 1, सरपंच, ऑप्शन 2, उपसरपंच, ऑप्शन 3, ग्रामसेवक, ऑप्शन 4, पोलीस पाटील. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3, ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 61, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? ऑप्शन 1, मुंबई, ऑप्शन 2, दिल्ली, ऑप्शन 3, चेन्नई, ऑप्शन 4, कोलकाता. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2, दिल्ली येथे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, महत्त्वाचे असे विश्लेषण आहेत. आणि आमच्या चॅनलला आत्तापर्यंत फॉलो नसेल केलं तर फॉलो करून ठेवा. आपण डेली जे काही पेपर होतो त्याचे विश्लेषण बघतो आणि मराठीचं जे की एक आपण सिरीज चालू केलेली आहे, जे की सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत, ते वारंवार रिपीट होतात. तीसुद्धा सिरीज आपल्या चॅनलला अपलोड झालेली आहे, नक्की बघा. अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आणि त्यातून हमखास 2026च्या स्पर्धा परीक्षामध्ये प्रश्न येणार आहेत. आता आपण पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 62, भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात? ऑप्शन 1, महात्मा गांधी, ऑप्शन 2, लोकमान्य टिळक, ऑप्शन 3, पंडित नेहरू, ऑप्शन 4, सरदार वल्लभभाई पटेल. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2, लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 63, संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? ऑप्शन 1, शेगाव, ऑप्शन 2, नागपूर, ऑप्शन 3, गोंदिया, ऑप्शन 4, मोझरी. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4, मोझरी आहे. प्रश्न क्रमांक 64, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन 1, 2 ऑक्टोबर, ऑप्शन 2, 15 जुलै, ऑप्शन 3, 14 नोव्हेंबर, ऑप्शन 4, 15 मे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1, 2 ऑक्टोबर.
प्रश्न क्रमांक 65 सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? ऑप्शन 1 माननीय रश्मी शुक्ला, ऑप्शन 2 माननीय दत्ता पडसगळीकर, ऑप्शन 4 माननीय सदानंद दाते, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 माननीय सदानंद दाते. प्रश्न क्रमांक 66 महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन 1 40, ऑप्शन 2 35, ऑप्शन 3 38, ऑप्शन 4 39. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर हॅश दाखवलेलं आहे, कारण की आपल्याला तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? 36. हे चुकीचं म्हणजे इथं ऑप्शनच नाही आहे, तर याचा प्रत्येकाला 1 मार्क नक्की भेटेल. प्रश्न क्रमांक 67 जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण होतो? ऑप्शन 1 पोलीस उपायुक्त, ऑप्शन 2 पोलीस उपअधीक्षक, ऑप्शन 3 पोलीस अधीक्षक, ऑप्शन 4 पोलीस आयुक्त. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 पोलीस उपअधीक्षक. प्रश्न क्रमांक 68 भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? ऑप्शन 1 श्रीमती इंदिरा गांधी, ऑप्शन 2 श्रीमती प्रतिभा पाटील, ऑप्शन 3 श्रीमती द्रौपदी मुर्मू, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 श्रीमती प्रतिभा पाटील. प्रश्न क्रमांक 69 नुकताच खालीलपैकी कोणावर संसदेत महाभियोग चालविला गेला? ऑप्शन 1 सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, ऑप्शन 2 लोकसभा सदस्य, ऑप्शन 3 राज्यसभा सदस्य, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 70 भारताच्या राष्ट्रध्वज किती रंग आहेत? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 म्हणजेच की 4 राष्ट्रध्वजामध्ये रंग आहेत. प्रश्न क्रमांक 71 महाराष्ट्रामध्ये किती महसुली प्रशासकीय विभाग आहेत? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 म्हणजेच की 6 आहेत. प्रश्न क्रमांक 72 महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? ऑप्शन 1 माननीय सुप्रिया सुळे, ऑप्शन 2 माननीय पंकजा मुंडे, ऑप्शन 3 माननीय सुनेत्रा पवार, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 माननीय सुनेत्रा पवार. प्रश्न क्रमांक 73 गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? ऑप्शन 1 वर्धा, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 पुणे, ऑप्शन 4 नाशिक. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 नाशिक आहे. प्रश्न क्रमांक 74 उजनी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन 1 पुणे, ऑप्शन 2 सोलापूर, ऑप्शन 3 बीड, ऑप्शन 4 लातूर. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 सोलापूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 75 माननीय शाहू महाराज सध्या कोणत्या मतदारसंघाचे खासदार आहेत? ऑप्शन 1 सोलापूर, ऑप्शन 2 सातारा, ऑप्शन 3 कोल्हापूर, ऑप्शन 4 सांगली. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 76 खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? ऑप्शन 1 माननीय देवेंद्र फडणवीस, ऑप्शन 2 माननीय योगेश कदम, ऑप्शन 4 माननीय छगन भुजबळ, ऑप्शन 4 माननीय पंकजा भोईर. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 माननीय देवेंद्र फडणवीस. प्रश्न क्रमांक 77 सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन 1 माननीय न्यायमूर्ती रजनीकांत, ऑप्शन 2 माननीय न्यायमूर्ती सूर्यकांत, ऑप्शन 3 माननीय न्यायमूर्ती रमाकांत, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 माननीय न्यायमूर्ती सूर्यकांत हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78 1 मे महाराष्ट्र दिन गीताचे लेखन कोणी केले? ऑप्शन 1 श्री वि वा शिरवाडकर, ऑप्शन 2 पु ल देशपांडे, ऑप्शन 3 शांताराम शेळके, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 श्री वि वा शिरवाडकर यांनी केले. प्रश्न क्रमांक 79 भारताच्या गान कोकिळा कोणाला म्हटले जाते? ऑप्शन 1 लता मंगेशकर, ऑप्शन 2 आशा भोसले, ऑप्शन 3 उषा मंगेशकर, ऑप्शन 4 साधना सरगम. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 लता मंगेशकर. प्रश्न क्रमांक 80 सध्या 2026 महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? ऑप्शन 1 वीरेंद्र सराफ, ऑप्शन 2 मिलिंद साठे, ऑप्शन 3 महेश जेठ मलानी, ऑप्शन 4 उज्ज्वल निकम. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 मिलिंद साठे. प्रश्न क्रमांक 81 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणी सादर केला? ऑप्शन 1 माननीय सुनेत्रा पवार, ऑप्शन 2 माननीय सुधीर मुनगंटीवार, ऑप्शन 3 माननीय देवेंद्र फडणवीस, ऑप्शन 4 माननीय एकनाथ शिंदे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर
3 आहे म्हणजेच की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी. प्रश्न क्रमांक 82 छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण कोठे उभारण्यात आला? ऑप्शन 1 मोशी पिंपरी चिंचवड, ऑप्शन 2 वडू बुद्रुक, ऑप्शन 3 तुळापूर, ऑप्शन 4 माहुली सातारा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 मोशी पिंपरी चिंचवड. प्रश्न क्रमांक 83 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस 2026चे महिला एकेरी विजेतेपद कोणी पटकाविले? ऑप्शन 1 अरेना सबलेंका, ऑप्शन 3 एलिना रायबकिना, ऑप्शन 3 इगा स्वीटएटेक, ऑप्शन 4 कोको गॉफ. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 एलिना रायबकिना. प्रश्न क्रमांक 84 खालीलपैकी कोणाला अशोक चक्र 2026ने सन्मानित करण्यात आले? ऑप्शन 1 मेजर यशदीप सिंग, ऑप्शन 2 प्रशांत बालकृष्णन नायर, ऑप्शन 3 डोळेश्वर सुब्बा, ऑप्शन 4 शुभांशु शुक्ला. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 शुभांशु शुक्ला हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 85 विधवा प्रथा बंद करणारे हेरवाड गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन 1 सातारा, ऑप्शन 2 सांगली, ऑप्शन 3 कोल्हापूर, ऑप्शन 4 बीड. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 कोल्हापूर आहे. प्रश्न क्रमांक 86 फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणता प्रोजेक्ट सुरू केला आहे? ऑप्शन 1 प्रोजेक्ट महादेव, ऑप्शन 2 प्रोजेक्ट शिवशक्ती, ऑप्शन 3 प्रोजेक्ट त्रिशूल, ऑप्शन 4 प्रोजेक्ट महेश्वर. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 प्रोजेक्ट महादेवा. प्रश्न क्रमांक 87 नुकतेच जागतिक मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? ऑप्शन 1 रवीना टंडन, ऑप्शन 2 अनंत अंबानी, ऑप्शन 3 आलिया भट, ऑप्शन 4 आकाश अंबानी. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 अनंत अंबानी. प्रश्न क्रमांक 88 महिला क्रिकेट विश्वचषक 2025 स्पर्धेचे विजेते पद कोणी पटकाविले? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 दक्षिण आफ्रिका, ऑप्शन 3 ऑस्ट्रेलिया, ऑप्शन 4 न्यूझीलंड. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 भारत. प्रश्न क्रमांक 89 विधान पाऊस पडतो तेव्हा एक्स घराबाहेर पडत नाही, एक्स बाहेर गेला आहे विधान. ऑप्शन 1 सध्या पाऊस पडत नाही, ऑप्शन 2 एक्स बाहेर गेला कारण त्याचे काही महत्त्वाचे काम होते. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 फक्त 1 म्हणजेच की सध्या पाऊस पडत नाही हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 90 प्रोटेक्टर PROTECT TCETOR ROTECE तर क्वेश्चन मार्क आणि OTEET. तर ही जे सिरीज आहे ही कंप्लीट करायची आहे तर जे क्वेश्चन मार्क आहे त्या जागी कोणता ऑप्शन बरोबर येईल? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे म्हणजेच की 2 CETO. प्रश्न क्रमांक 91 HG बरोबर BC तर ML बरोबर किती? ऑप्शन 1 RO, ऑप्शन 2 HG, ऑप्शन 3 QR, ऑप्शन 4 GH. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 GH आहे. प्रश्न क्रमांक 92 रेख क्वेश्चन मार्क त्रिकोण चौकोन पंचकोन. ऑप्शन 1 वर्तुळ, ऑप्शन 2 कोण, ऑप्शन 3 काटकोन, ऑप्शन 4 लघुकोन. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 कोण आहेत. प्रश्न क्रमांक 93 माधुरीची आई मीनाची आत्या लागते तर मीनाची आई ही माधुरीच्या आईची कोण? ऑप्शन 1 आत्या, ऑप्शन 2 बहीण, ऑप्शन 3 ननंद, ऑप्शन 4 वहिनी. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 वहिनी आहे. प्रश्न क्रमांक 94 20 स्त्रियांना 150 चादरीवर विणकाम करण्यासाठी 27 दिवस लागतात तर 300 चादरीवर 24 दिवसात विणकाम करण्यासाठी किती स्त्रिया लागतील? ऑप्शन 1 45, ऑप्शन 2 54, ऑप्शन 3 49, ऑप्शन 4 61. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 45. प्रश्न क्रमांक 95 P या नळाने 1 टाकी 12 तासात भरते आणि Q या नळाने 30 टाकी 15 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? ऑप्शन 1 20 तास, ऑप्शन 2 30 तास, ऑप्शन 3 50 तास, ऑप्शन 4 60 तास. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 20 तास. प्रश्न क्रमांक 96 एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55 किंमत किती? तर ऑप्शन 1 165, ऑप्शन 2 175, ऑप्शन 3 180, ऑप्शन 4 195. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 165 आहे. प्रश्न क्रमांक 97 एचा पगार 18,800 रुपये आहे तसेच बीचा पगार 4,000 रुपये आहे तर एचा पगार बीच्या किती पट आहे? ऑप्शन 1 450, ऑप्शन 2 470, ऑप्शन 3 480, ऑप्शन 4 490. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 470.
ह्या पेपरमध्ये खूप चुका झालेल्या आहे, काही ठिकाणी प्रिंट मिस्टेकसुद्धा झालेली आहे, तर त्याचे तुम्हाला मार्क देण्यात येईल, तुम्ही चिंता करू नका. प्रश्न क्रमांक 98. एका व्यक्तीच्या पगारामध्ये 50% घट झाली, नंतर त्या घट झालेल्या पगारामध्ये 50% वाढ झाली, तर त्या व्यक्तीला किती तोटा झाला? ऑप्शन 1 35%, ऑप्शन 2 25%, ऑप्शन 3 20%, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 25% तोटा झाला. प्रश्न क्रमांक 99. एखादा डाव त्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा. ऑप्शन 1 कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ, ऑप्शन 2 खाई त्याला खवखवे, ऑप्शन 3 आपलेच दात आणि आपलेच ओठ, ऑप्शन 4 गुरुची विद्या गुरुला फळली. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 गुरुची विद्या गुरुला फळली. प्रश्न क्रमांक 100. बोलताना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे झालेस कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? ऑप्शन 1 स्वल्पविराम, ऑप्शन 2 अर्धविराम, ऑप्शन 3 संयोग चिन्ह, ऑप्शन 4 अपसरण चिन्ह. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 अपसरण चिन्ह. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 5 दौंड या पेपरचे संच डीचे संपूर्ण विश्लेषण बघितलेले आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण संच बीचे संपूर्ण विश्लेषण बघितले आहेत. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि आज रात्री जो व्हिडिओ येणार आहे तो नागपूर चालक शिपाईचा जो पेपर होणार आहे 3 मे 2026 रोजी त्याचे संपूर्ण विश्लेषण घेऊन येणार आहोत. तोही सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.